ऐन पावसाळी अधिवेशनात भाजपसाठी सर्वात मोठा धक्का होता तो म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवरती जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला मोठं यश आलं आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. परंतु या राजीनाम्यानंतर एकीकडे विरोधकांकडून जल्लोष सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या गोटातून किंवा भाजपचे जे सत्ताधारी पक्षाचे म्हणजे एनडीएचे जे सत्ताधारी खासदार होते त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचं संसदेमध्ये राजीनामा दिल्यानंतर जोरदार स्वागत केलं होतं. त्या स्वागतानंतर म्हणजे त्यांच्यावरती टीका पण झाली की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे अशा प्रकारे स्वागत का करण्यात आलं किंवा भाजपने असं स्वागत का केलं असावं, अशा अनेक चर्चा त्यामधून निर्माण झाल्या. परंतु एक राजकीय अंदाज आपण काय वेगळ्या प्रमाणात म्हणजे प्रकरणाचं घेतोय. तर त्याचं कारण असं की धर्मेंद्र प्रधान हे जे आहेत ते भाजपचे एक मातब्बर नेते आहेत, कुशल संघटक आहेत, त्यांनी पक्ष बांधणीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. हा मुद्दा जरी असला तर दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान हे जे आहेत ते कुर्मी ओबीसी समाजातून पुढे येतात आणि कुर्मी ओबीसी समाज जो आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये त्याचं मोठं प्राबल्य आपल्याला दिसून येतं. आणि आता पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक होते आणि उत्तर प्रदेशची निवडणूक ही जी आहे ती आपण 2029च्या लोकसभेची मिनी लिटमस टेस्ट असं ते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, रंगीत तालीम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि खरोखर लोकसभेचा निकाल जो असतो ते बऱ्यापैकी असं म्हणतात की उत्तर प्रदेशच्या राजकारण म्हणजे तिथल्या निवडणुकावरती ते उत्तर प्रदेशवरती बऱ्यापैकी अवलंबून असतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर भाजपने 2029च्या लोकसभा निवडणुकीसोबतच उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा कुठेतरी धर्मेंद्र प्रधानांच्या आडून रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतं आहे. कारण असं की ज्या प्रकारे भाजपकडून आता त्या ज्या प्रधानांचा राजीनामा तर झालेला आहे, परंतु त्या राजीनाम्याचं राजकारण कसं करायचं तर ते भाजपला चांगलं ठाऊक आहे. आणि त्यामुळे भाजपने आता बहुतेक भाजपची अशी शक्यता आहे, भाजपचे पक्षश्रेष्ठी किंवा राजकीय रणनीती आखणारे जे नेते आहेत त्यात अमित शहा असतील किंवा मोदी असेल किंवा अजून इतर नेते असतील त्यांच्याकडून प्रधानांचा राजीनामा हा उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी असेल किंवा लोकसभा निवडणुकीसाठी असेल तो एक प्रचाराचा मोठा फॅक्टर असू शकतो. आणि त्याचं कारण मगाशी मी सांगितलं की धर्मेंद्र प्रधान हे ओबीसी समाजातून म्हणजे कुर्मी समाजातून पुढे आलेले नेते आहेत. आणि कुर्मी समाज जो आहे तो म्हणजे आपण त्याचं उदाहरण जर पाहिलं तर कुर्मी समाजाचं म्हणजे फॅक्टर कसा महत्त्वाचा ठरणार आहे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की 2014 पासून ते 2022पर्यंत हा कुर्मी समाज भाजपच्या पाठीशी राहिला होता. आणि त्या दोन्ही निवडणुकामध्ये 14ची निवडणूक असू द्या किंवा 19ची निवडणूक असू द्या त्या निवडणुकामध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये चांगल्या लोकसभेच्या जागा मिळाल्या होत्या. परंतु हाच कुर्मी समाज ज्यावेळेस 2022 पासून सपासोबत गेला, समाजवादी पार्टीसोबत गेला, त्या समाजवादी पार्टीने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांचे 2019च्या निवडणुकीमध्ये अवघे 5 खासदार आले होते त्यांच्या सीट्स वाढून त्या जवळपास 37 संख्येपर्यंत पोहोचल्या. आता याच्यातल्या सगळ्या संख्या म्हणजे सगळ्याच खासदार जे आहेत किंवा सगळ्या जागा ज्या आहेत त्या कुर्मी समाजाकडून निवडून आलेत का तर नाही, परंतु याच्यातल्या बऱ्याचशा जागा ज्या आहेत ज्याचं म्हणजे कुर्मी समाजाच्या ज्या भागामध्ये प्राबल्य दिसून येतं त्या ठिकाणी त्या जागांमध्ये समाजवादी पार्टीला मोठा फायदा झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आणि त्याच्याचमुळं असं म्हणजे भाजपने ही रणनीती आखली असावी की 2024च्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला फटका बसला उत्तर प्रदेशमध्ये ज्या जागा भाजपच्या जवळपास 32 जागा त्या ठिकाणी समाजवादी पार्टी असेल किंवा काँग्रेस असतील किंवा पक्षानं मिळाल्या त्या मोठा फटका म्हणजे भाजपसाठी होता. आणि त्याचमुळे भाजपने 2029ची रणनीती म्हणजे 29च्या निवडणुकीमध्ये जर आपल्या भाजपला म्हणजे प्रधानांच्या राजीनाम्याचा उपयोग होऊ शकतो का याची चाचपणी कुठेतरी दिसून येते. आणि जो विरोधकांनी भाजप म्हणजे विरोधकांसाठी प्रधानांचा राजीनामा म्हणजे बूस्टर डोस असा मानला जातो. कारण त्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला असू द्या किंवा विरोधकांना बारातीचं बळ मिळालं होतं. परंतु भाजपकडून आता हाच बूस्टर डोस विरोधकांवरती बुमरँग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं दिसून येतं आहे. आणि आगामी निवडणुकामध्ये भाजप म्हणजे धर्मेंद्र प्रधानांना उत्तर प्रदेशच्या निवडणुकामध्ये एक प्रमुख चेहरा म्हणून प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सगळ्या गोष्टी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा भाजपसाठी फायद्याचा ठरणार की तोट्याचा ठरणार हे आपल्याला आगामी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल यातून आपल्याला समोर येणारच आहे.